मंडळींनो, आज असं गणूबाप्पाचं 5वं दिवस म्हणजेच गौरी आवाहन. आणि दरवर्षी डोरावाल्यांचे सुने आमच्या गौराई खानूक पाटलादराक बावड्यावर जातात. तर ती सगळी पुढे गेली आहेत. ह्या एकटाच नाव धुवचा बाकी होता त्याच्यामुळे थांबला. तर चला तुमका दाखवत आहे डोरावाल्यांचे सुने कसे आमच्या गौराईक घेऊन येतात ते. तर मंडळींनो, मुंबईवाल्यांपासून गाववाल्यांपर्यंत सगळे डोरावाल्यांचे सुने बावड्याकडे जमले. तर मस्त सारवून बिरवून घेतलं आणि दिवो वगैरे लावले आणि जी काय पूजा करूची असतं ती पूजा करून घेतलं. आणि मंडळींनो, आमच्या गौराईक घेऊन सगळे सुने चाललेत आता घराकडे. पण त्याच्या आधी तुळशीकडे जाऊन पूजा करूची लागतात. तर ती पूजा वगैरे व्यवस्थित केल्याने आणि दरवाजात सुद्धा त्या गौराईचा हळदी कुंकू लावून स्वागत केलं जातं. त्याच्यानंतर हळदीच्या कण्यांवर पावला टाकीत गौरीचा आवाहन होता. तर घरात आणलं आणि गणूबाप्पाच्या बाजूक गौरीचा विराजमान केल्याने आणि सगळ्या सुनेंनी एकमेकांका हळदी कुंकू लावल्याने. आणि आता आम्ही चाललो मंडळींनो पाहुण्यांकडे. आमच्या मम्मीचं म्हणणं असं की आपण जर पाहुण्या सोयऱ्यांकडे गेलो नाही तर आपल्याकडे ती कशी येतील. आणि त्याच्यामुळे आजचो अख्खो दिवस फिरायचो. तर आत्तेकडे पहिली गेलो, आत्तेकडे मस्त दही खालाव. थैसून गेला हुंबरटात बाबू भैयाकडे. थंय आमचा आज पान टाकूचो बेत तो मस्तपैकी जेवण होता. जेवला बिवला आणि थैसून गेला कुंभवड्याक सापळे काकींकडे. तर थंय सुद्धा मस्त सगळं झाला. आणि घरा केला मंडळींनो, आज घराकडे बेत असा मंचुरियनचो. भजनावाल्यांची सोया मंचुरियन. तर मस्त काकीकडे 2 मोदक खाले आणि घरा केलाय. कारण घराकडे 6 किलो कोबी आमका चिरूची होती. तर आत्ती आणि मी कोबी चिरूक बसलो. म्हटलं आज 4-5 प्लेट तरी खाणार गरम गरम. पण कसला काही नाही फटक्यात काय म्हणते रात्री अंग सोडून ताप इलो. आणि सकाळी उठान आई विचारते, आई मंचुरियन, आई म्हणता सपला. शेवटी माझा माकाच नडला. हाव हावनी किती खाऊ, शेवटी पदरात नाही एक सुद्धा मंचुरियन मंडळींनो.